नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्यामध्ये निवडणुकीचं वार जोरदार वाहत असतानाच महाविकास आघाडीला मात्र धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. महायुतीमध्ये असलेलं सर्व आलबेल समोर यायला सुरुवात झालेली आहे. प्रचंड असलेली नाराजी आणि मंत्रिपद असेल किंवा तिकिटांवरती होणारी आता मारामारी हळूहळू उघड व्हायला समोर यायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशी पिछाट झालेली महायुतीची बघता या ठिकाणी अजितदादा पवार यांना केवळ एकच जागा जिंकता आलेली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट सोबत असताना अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांचे कार्यकर्ते नाराज आहे. तर आता भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने थेट उघडपणे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पाठिंबा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मित्रांनो, शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चालू आहे. नाशिक जिल्ह्यातून संदीप गुळवे हे ठाकरे गटाकडून निवडणुकीला सामोरे जात असतानाच त्यांनी या ठिकाणी नरहरी झिरवळ, अजितदादा पवार यांचे आमदार आणि माजी अध्यक्ष यांनी मात्र नरहरी झिरवळ यांनी थेट ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. यामुळे अजितदादाच्या आमदार आणि महायुतीच्या आमदाराने ठाकरेंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे धाबे दणाणलेले आहेत. शिंदे गटावरून या ठिकाणी दराडे ही निवडणूक लढवत आहेत. आमदार राहिलेले दराडे यांना आता संदीप गुळवे टक्कर देणार का? आणि त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार ठरणार हे मात्र नक्की आहे.